गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सकाळी बाबा म्हणायचे, "चल रे, आज आपण गुढीसाठी चांगली उंच काठी शोधून आणूया." हे ऐकताच मला खूप आनंद व्हायचा. मी लगेच बाबांच्या मागे निघायचो. गावाच्या बाहेर झाडीत किंवा बांबूच्या वाडीमध्ये आम्ही जायचो. बाबा एखादी सरळ आणि उंच काठी पाहायचे आणि म्हणायचे, "ही बघ, ही गुढीसाठी अगदी योग्य आहे." मग बाबा कुऱ्हाडीनं ती काठी काळजीपूर्वक कापायचे. काठी खाली पडली की मला खूप मजा वाटायची. बाबा ती लांब काठी खांद्यावर घेऊन चालायचे आणि मी त्यांच्या बाजूने उड्या मारत चालायचो. मला खूप अभिमान वाटायचा की आपल्या घरच्या गुढीसाठी ही काठी आपण दोघांनी आणली आहे. घरी आल्यावर बाबा सुंदर रेशमी साडी, फुलांची माळ, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा लोटा घेऊन गुढी सजवायची. आई गुढीला हळद कुंकू लावून पूजा करायची. तेव्हा मला खूप आनंद व्हायचा, कारण त्या गुढीत फक्त साडी आणि फुलं नव्हती, तर बाबांसोबत काठी आणण्याची गोड आठवणही होती. तुम्ही सुद्धा बाबांच्या सोबत गुढीची काठी शोधण्यासाठी गेला आहात का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पेज फॉलो करा.